म्हणजे सक्सेसफुली विंग्स हा प्रकार म्हणजे कमिशनिंगला जे पायलट बनतात त्यांना हे विंग्स मिळतात. तर ते विंग्स तुमच्या लेफ्ट साईडला युनिफॉर्म जातात आणि रँक मिळतात. तर सगळ्यांनाच रँक मिळेल असं नाही आणि विंग्स तर फार कमी लोकांना मिळतात. तर सक्सेसफुली हे झाल्यानंतर माझे पहिलं पोस्टिंग जे होतं ते नॉर्दर्न सेक्टर मिळत होतं. तेव्हा आम्ही काश्मीरमध्ये तेव्हा भयंकर मिलिटन्सी होती आणि तो त्या काळात तिकडे पोस्टिंग आणि मग तिकडनं अगदी सियाचिन ग्लेशियर, मग तिथे हे मिळतं हाय ऑल्टिट्यूड ऑपरेशन मिळेल, म्हणजे वेअर यू आर डुईंग ऑल लँडिंग्स अबाउट 10,000 फीट. तर तिथे हाय ऑल्टिट्यूड आणि काश्मीर ऑपरेशन. तर काश्मीर ऑपरेशनमध्ये एक जे कधी मी विसरू शकणार नाही आणि कधी कधी इव्हन रात्री असं एकदम अचानक जेव्हा जाग येते ते असे त्या काळात 1994मध्ये भयंकर मिलिटरी असताना एकदा मला तिकडे कॉल आला की काही कॅज्युअलिटीज आहे तर आपल्याला ते पिकअप करायचे. म्हणून मी तेव्हा हेच म्हणजे मॅक्झिमम माझा फ्लाईंग गॅस Mi-17 हेलिकॉप्टरवर झालं आहे. Mi-17 1B Mi-17 Mi-17 हे रशियन हेलिकॉप्टर आहे. तर याचं म्हणजे 24 पॅसेंजर्स घेऊन जाऊ शकतो आणि कमांडो मोडमध्ये आपण म्हणतो फुल्ली ऑपरेशनल मोडमध्ये अप टू 36 पॅसेंजर्स कमांडोज घेऊन जाऊ. तर मला ते ऑर्डर मिळालं. श्रीनगरहून मी निघालो आणि कुपवारा म्हणून एक त्या काळात खूप फेमस होता फॉर मिलिटन्सी. सर्वात जास्त ॲक्शन तिकडे व्हायची. तर तिकडे जाऊन लँड केलं. अनुष फॅन ऑन करायचं सगळ्यांना कोणाला त्रास होईल. तर तिथे नेहमी काय व्हायचं की आम्ही जेव्हा हेलिकॉप्टर पायलट लँड करतो तो कोणतरी येणार, चहा घेऊन येईल, पाणी घेऊन येणार, मग कोणी आपलं एस्पेशली आर्मीच्या म्हणजे त्याच्या सिक्युरिटीवाला येणार, काय काय पाहिजे काय नाही सगळं विचारलं. त्या दिवशी तिथे कोणीही नव्हतं, म्हणजे इव्हन एक चहा प्यायला कोणी माणूस नव्हता. तर मी उतरलो, म्हटलं काहीतरी मला वेगळं वाटतं. तर फक्त एक पंडित, तो त्यांचा जो एक सर्वधर्म स्थळ असतं, सर्वधर्म स्थळ, त्यातला एक पंडित तो आला हेलिकॉप्टरच्या जवळ. मी उतरलो आणि त्याला लांब गेलो आणि तो पंडित धोतर घालून होता. हेलिकॉप्टरच्या डाऊनवॉशमध्ये त्याचं धोतर उडेल म्हणून मी पटकन उतरून बाहेर जरा लांब गेलो. त्याला म्हटलं अरे मला असं कमिटमेंट आलं होतं. तो काय तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हते बरं. म्हटलं मला इथं असं कमिटमेंटला ताबडतोब बोलवलं आहे. तर काय पण हो सर म्हटलं बाकीचे कुठे म्हणजे ॲक्शन एवढी चालू आहे की इव्हन त्या मेसमधला जो कुक होता त्यांचे जे सफाईवर होते सगळे हातात बंदूक घेऊन सगळे ॲक्शनला गेले होते. म्हटलं पण मला कसा बोलले सर इथे 18 बॉडीज आहेत. त्या 18 बॉडीज असे आणि त्याच्यावरती पांढरं ते चादर त्यांनी टाकली होती आणि त्याच्यातनं सुद्धा असं मध्येच कुठलं असं रक्त अजून ते दिसतंय की असं सगळं त्या 18 बॉडीज तिथे लाईन अप होत्या. काम काय ह्या बॉडीज आता शिफ्ट करायच्या MH श्रीनगरला. आता 18 बॉडीज आणि तिथे ऑर्डरप्रमाणे हेलिकॉप्टर बंद करता येत नाही कारण कुठं मिलिटंटची फायर चालू होईल. तर त्याच्यासाठी आता तुम्ही हेलिकॉप्टर बंद पण करू शकत नाही. तर काय करणार. तर मी आणि तो पंडित आणि माझा एक गन असं म्हणून आम्ही त्या आणि खरं सांगतो जिवंत माणसाला आपण जेव्हा एखाद्या मित्राला उचलतो तर ते त्याच्यात सुद्धा आपण 5 मिनिटात फार आपला स्टॅमिना संपतो. तर त्या दिवशी ते कुठनं बळ आलं मला माहीत नाही पण 18 बॉडीज त्या दिवशी त्या ह्याच्यात आम्ही विदिन 15 मिनिटात आम्ही सगळ्या त्या लोड केल्या लाईनअप करून अशा आणि तिकडनं न स्विच ऑफ करता आम्ही तिकडनं निघालो. तर हे मला जेव्हा त्या पोस्टिंगचं आठवतं खूप म्हणजे खूप इन्सिडेंट्स खूप आहेत. पण हे मला कधी म्हणजे विसरणार नाही की एक असं आर्मी युनिट होतं तिथे तो पंडित सोडला तर तिकडे इव्हन त्यांचं स्वतःचं सांभाळायला आता कोणी उरलं नव्हतं तिकडे. आणि जे होते ते फक्त एका बॉडीज होते किंवा तो एक पंडित होता. तर हे काही काही असे म्हणजे जे असतात ते हे झालं. दिस वॉज ऑफ आमचं ते होतं मेघदूत. म्हणजे आजपर्यंत त्याचं नाव ऑफ मेघदूतच चालू आहे जेव्हा सियाचिन वगैरे त्या सेक्टरमध्ये फ्लाईंग असतं. मग तिकडनं मी गेलो आसाम सेक्टरमध्ये ऑफ रायनोमध्ये. दॅट वॉज द पीक ऑफ मिलिटन्सी ऑफ उल्फा आणि सुल्फा तेव्हा आसाम सेक्टरमध्ये. तिकडे पण अशाच सगळ्या बऱ्याच स्टोरीज आहेत. तवांगमध्ये चायनीज बॉर्डरला वगैरे. त्याच्यानंतर मग मी गेलो होतो इस्रायलला UAV ट्रेनिंगसाठी. आम्ही पहिल्यांदी कारण त्याच्यामध्ये कारगिल वॉर पण झालं तेव्हाच माझं लग्न झालं होतं. इनफॅक्ट ड्युरिंग द वॉरच आमचं लग्न झालं होतं. आणि मग ड्युरिंग द वॉरच इनफॅक्ट जेव्हा माझा एकदम खास मित्र नचिकेत त्याच्या 2 दिवस आधीच अक्रॉस गेला होता. आणि मग तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपल्याला इंटेलिजन्स गॅदरिंगसाठी
UAVs आता मस्ट आहे, किंवा जर लेझर गायडेड बॉम्ब्स टाकायचे असतील पुढे एकदम प्रिसिजन बॉम्बिंग करायचं आहे, जे आपल्याकडे कारगिलमध्ये तेव्हा नव्हतं, म्हणून ते एवढा त्रास झाला. तर लगेच आम्हाला काही लोकांना सिलेक्ट करून आम्हाला इस्रायलला पाठवलं, आणि तिकडनं झालं UAV ऑपरेशन्स. तिथे एक छोटं UAV लावलं, ते पण माझ्या युनिफॉर्ममध्ये असतं, आणि इथे लिहिले हे जे आहे CAT ए क्वालिफाईड RP इन्स्ट्रक्टर. RP म्हणजे आता UAVला आता RP म्हणतात, म्हणजे रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट. तर हे त्याच्यात मी पहिला इन्स्ट्रक्टर झालो होतो, आणि आम्ही हे सगळं सेटअप केलं. त्याच्यानंतर मग व्हेरियस अपॉइंटमेंट्स केले एअर हेडक्वार्टर्समध्ये, प्रोक्युअरमेंट सेलमध्ये. मग नॅशनल डिफेन्स अकॅडमीला मी जॉईंट डायरेक्टर ट्रेनिंग होतो. तर तिथे 6 ट्रेनिंग टीम, म्हणजे आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, इक्विटेशन ट्रेनिंग टीम, जॉईंट ट्रेनिंग टीम, आणि एक नवीनच हे झालं होतं फिजिकल ट्रेनिंग टीम, PT. तर ह्या 6 ट्रेनिंग टीम्सचा मी इन्चार्ज होतो, आणि माझ्या थ्रू कमांडंट यूज टू कंट्रोल दी एंटायर ट्रेनिंग ऑफ नॅशनल डिफेन्स अकॅडमी. असं करत त्याच्यानंतर मग मुंबईला ऑफशोर ऑपरेशन्स बघितलेलं आहे, आणि शेवटचं जेव्हा आता मी रिटायर झालो तेव्हा मला परत पुण्याला यायचं होतं. तेव्हा मी इथे NCC मध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणून मला इथे पोस्टिंग होतं. तर हे माझं ते जर्नी आहे. सो हे मेडल्स मी आता का हे बघायचं होतं मला, तर प्रत्येक रिबन हे तुमचं आहे, मी हे काय कुठल्या काळात त्या ड्युरेशनमध्ये काय केलं, इट एक्सप्लेन्स एव्हरीथिंग. माझं अदर दॅन फ्लाईंग, ज्याच्यात मला ॲक्च्युली खूप मजा आली, आणि लकीली दॅट वॉज टुवर्ड्स द एंड ऑफ माय करिअर. कॉन्ट्रीब्यूट मी नॉर्मल फ्लाईंगमध्ये आपण तर भरपूर कॉन्ट्रीब्यूट करतो, किंवा हातात जर वेपन असतं तर आपण कॉन्ट्रीब्यूट करतो, पण पुढच्या जनरेशनसाठी काय करायचं. तर एक तर माझा मुलगा सुद्धा ही जॉईन द इंडियन नेव्ही, तर आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम, नंबर 1. आणि विदिन 2.5 years मी ट्रेन केलेले, आणि आता सुद्धा मी ट्रेन करतो. आय डोंट चार्ज अ सिंगल रुपी. ज्याला इंटरेस्ट आहे की SSB हा प्रकार ज्याला क्लिअर करायचा असतो, ज्याला डिफेन्समध्ये, आर्मी, एअरफोर्स, नेव्हीमध्ये ऑफिसर व्हायचं आहे किंवा पायलट व्हायचं आहे, तर त्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट कोचिंग करतो. आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये मी 80, माझा आता काउंट 80 आहे, आणि तुम्हाला 100ला लवकर न्यायचं आहे. 80 cadets have joined Army, Air Force and Navy as officers. I think that was my biggest contribution, which will continue for a few more years. This I will continue doing. आता नेक्स्ट जर्नी म्हणजे आता परत मी आता हेलिकॉप्टर फ्लाईंग परत चालू करेल बाहेर, पण अजून ठरवलं नाही, आता अजून रेस्टच करतो. बाकी हेच आहे, आणि थँक्यू व्हेरी मच. आजचा प्रोग्राम